सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्डचा पेपर इंग्लिशचा 1 मार्चला होणार आहे. मग या 1 मार्चला होणाऱ्या इंग्लिशच्या पेपरसाठी तुमची तयारी पूर्ण कंप्लीट झालेली असेल किंवा थोडीफार तयारी झाली असेल किंवा अजिबातही तुमची तयारी झालेली नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. कारण की तुमच्याकडे आता जेवढे दिवस बाकी राहिलेले आहेत इंग्लिशच्या पेपरसाठी, त्याच्या अगोदर तुमच्याकडे कितीही दिवस असो, तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा पाहतात, एक दिवस जरी असला तुमच्याकडे तरीसुद्धा व्हिडिओ पाहून तुमची प्रिपरेशन, तुमचे मार्क्स इथं 100% वाढणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला इथं गॅरंटीड सांगू शकतो की तुमची इथं स्कोर नक्की इथं वाढणार आहे इंग्लिशच्या पेपरमध्ये. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे. कारण की पहा, इंग्लिशचा तुमचा पेपर आहे, मराठीचा झाल्यानंतर इंग्लिशचा पेपर असा आहे की तुम्हाला 3 तास द्यावे लागतात. त्याचबरोबर इंग्लिशच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना खूप भारी हा पेपर वाटत असतो. म्हणून 3 तासामध्ये पूर्ण कंप्लीट पेपर लिहिणे हे खूप इम्पॉर्टंट राहते आणि बरेच विद्यार्थी यामध्ये ते करू शकत नाहीत. ओके, तर त्यासाठी खूपच इम्पॉर्टंट तुम्हाला सांगणार आहे. प्लस त्यासोबतच तुम्हाला नेमकं आता काय काय करायचं आहे. कारण की पहा, तुमच्याकडे चान्स आहे, जेवढे सुद्धा तुमच्याकडे दिवस राहिलेले आहेत बाकी, त्यामध्ये इंग्लिशची खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी इथं करू शकता. तर राहिलेले दिवस आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही कमीत कमी दिवसामध्ये चांगले मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. तर कमीत कमी दिवसामध्ये काय काय तुम्हाला करायचं आहे, कसे तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकता, पूर्ण डिटेलमध्ये आपण इथं पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही पेपरचा स्टडी करताना सगळ्यात इम्पॉर्टंट असते की तुम्हाला त्याचा पेपर पॅटर्न माहिती असणे. तर पहा, आपण स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी इथं पाहणार आहोत. पहा, मी तुम्हाला सांगतो आपण काय काय पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपण इंग्लिशच्या पेपरचा पेपर पॅटर्न इथं पाहूया. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना इंग्लिशच्या पेपरचा पेपर पॅटर्नच माहीत नाही. आता तुम्हाला पेपर पॅटर्नच माहीत नाही आहे तर तुम्ही त्याचा स्टडी कसे करू शकता. तर पेपर पॅटर्न अगोदर आपण इथं माहिती करून घेऊया. सेकंड गोष्ट, तुम्हाला 3 तास असतात पेपरमध्ये. तर या 3 तासांमध्ये, ठीक आहे, ते 3 तासांमध्ये तुम्हाला कंप्लीट पेपर कसा लिहायचा, कसं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करायचं आहे. कारण की टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या इंग्लिशच्या पेपरसाठी आणि पूर्ण कंप्लीट पेपर तुम्ही लिहू शकता असं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला मी इंग्लिशच्या पेपरसाठी सांगणार आहे. ठीक आहे. आणि थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेवढे दिवस तुमच्याकडे आहे, जेवढा वेळ तुमच्याकडे आहे, त्या वेळेमध्ये तुमच्याजवळ काही तास जरी बाकी असतील इंग्लिशच्या पेपरसाठी, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तरीसुद्धा ही गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता मी जे तुम्हाला सांगत आहे. आणि जर काही दिवस बाकी असतील तर तुमच्यासाठी खूप गोल्डन चान्स आहे, जे मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही ते फॉलो करा. तुम्हाला इथं नक्की चांगले मार्क्स इथं मिळतील. म्हणजे तिसरा पॉईंट काय आपला, की कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त इथं काय घ्यायचे आहेत, बेस्ट मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत इंग्लिशच्या पेपरमध्ये. ओके, तर पहा, आपण इथं 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप आपण इथं पाहूया. पण त्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करायची, अजूनसुद्धा तुम्ही चॅनलवरती नसाल, चॅनलला तुम्ही काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. पहा, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खूप जास्त इथं फोर्स करत नसतो, कारण की माझं काम आहे फक्त तुम्हाला गायडन्स देणे, ते मी करत असतो. बट ठीक आहे, गायडन्स तर मी करतो, बट इम्पॉर्टंट काय, तुम्ही सुद्धा सपोर्ट करायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी चॅनल इथं काय सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला आता सगळ्यांनी लाईक करा आणि सगळीकडे शेअर करा. तर शेअर करायला का सांगतो, कारण माहिती आहे का, तुम्ही आता व्हिडिओ पाहतात पण काही विद्यार्थी काय असतात की काही तासा अगोदर व्हिडिओ पाहतात किंवा काही एका दिवसा अगोदर व्हिडिओ पाहतात. पण जर त्यांच्याकडे हा व्हिडिओ आताच पोहोचला, काही दिवस बाकी आहेत, तर त्यांचा पण फायदा होतो. तर त्यांना सुद्धा प्रिपरेशनसाठी तुम्ही हेल्प करा. ठीक आहे, असं नाही की तुम्ही त्यांना पाठवायचं नाही म्हणून, असं नाही आहे, त्यांना पाठवा तुम्ही आणि त्यांची हेल्प नक्की करा. ठीक आहे, तर इथं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ नक्की शेअर करून ठेवा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, स्टेप बाय स्टेप आपण इथं पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण पाहूया ते म्हणजे की पेपर पॅटर्न. इंग्लिशचा पेपर पॅटर्न कसा असतो, चला आपण इथं पाहूया. तर पहा, याच्यामध्ये सगळ्यात अगोदर पहिला सेक्शन असतो तुम्हाला सेक्शन 1 लँग्वेज स्टडी, 10 मार्क्ससाठी. यामध्ये सेक्शन 1 लँग्वेज स्टडीमध्ये क्वेश्चन नंबर 1A असतो. याच्यामध्ये डू ॲज डायरेक्ट. ओके, याच्यामध्ये 8 मार्क्ससाठी तुम्हाला हे प्रश्न विचारतात. ठीक आहे, अटेम्प्ट एनी 4, कोणतेही तुम्हाला 4 सोडवायचे असतात. ठीक आहे, तर पहा, पहिला क्वेश्चन असतो तुम्हाला, यामध्ये जसे तुम्हाला वर्ड दिसत आहेत ना, आता हा वर्ड आहे समजा PEOPLE. आता इथं हा डॅश आहे, ओच्या खाली काय आहे, डॅश आहे, ओ दिलेला नाही आहे. म्हणजेच तुम्हाला एक लेटर ओळखून लिहायचं असते की याच्यामध्ये कोणतं लेटर अल्फाबेटिकल ऑर्डरमधलं येणार आहे, A to Z मधलं कोणतं अल्फाबेटिकल ऑर्डरमधलं लेटर इथं येणार आहे ते तुम्हाला ओळखायचं असतं. ओके, जसं आता सेकंड आहे MATC. ओके, MAT आणि H आहे, आता इथं काय येणार, C येणार, MATCH मॅच. तर असं तुम्हाला ओळखायचं असतं. हा असते पहिला क्वेश्चन. ओके, आता मी एक काम करतो, तुम्हाला
इथं स्टेप बाय स्टेप तर सर्व पेपर पॅटर्न सांगतोच, पण तुम्हाला अजून एक गोष्ट यामध्ये माहिती होऊन जाणार की नेमका प्रश्न तुम्हाला कसा येत असतो. ठीक आहे, म्हणून पेपर पॅटर्न पाहणे खूप महत्त्वाचं राहते. ठीक आहे, तर पहा सेकंड क्वेश्चन यामध्ये असतो की पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे हे जे खाली वर्ड तुम्हाला दिले आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार तुम्हाला लावायचे असतात. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच काय, समजा आता A B C D हे झेडपर्यंत आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच काय की ए फर्स्ट नंबरला येते, सेकंडला B, थर्डला C आणि फोर्थला D आणि लास्टपर्यंत असं झेडपर्यंत 26 तुमचे काय आहेत लेटर आहेत. कन्सोनंट प्लस ओवेल्स मिळून तुमचं अल्फाबेटिकल ऑर्डर बनलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही काय करा की जे लेटर पहिलं येते, जे पहिलं लेटर येते ते कोणतं ऑर्डरनुसार क्रमांक अगोदर येते त्याचा ते तुम्हाला काय पहिले लिहायचं असते, नंतर सेकंड, नंतर थर्ड, असं तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर याला म्हणतात. त्यानुसार तुम्हाला हे वर्ड लिहायचे असतात. ठीक आहे, आता यामध्ये एक इम्पॉर्टंट पहा, जसं की आता हे लेटर आहेत, इथं यल आहे, इथं यल आहे, इथं यल आहे, इथं यल आहे. याच्यामध्ये आता फर्स्ट कोणतं लिहायचं, तर हे पहिलेवाले सोडून द्यायचे. जे सेकंडवालं लेटर येते ना या प्रत्येक शब्दामध्ये ते वाला कन्सिडर करायचं. जसं आता याच्यामध्ये लार्ज, ए पहिलं आलं तर LARG ही लार्ज. त्यानंतर काय येणार, त्यानंतर आय येणार. ओके, LIGHT लाईट. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर असतात. त्यानंतर असतो तुम्हाला थर्ड नंबरचा क्वेश्चन, तो म्हणजेच की पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंच्युएट म्हणजेच काय की याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्सेस दिले असतात आणि या सेंटेन्सला तुम्हाला पंच्युएट करायचं असते. पंच्युएट म्हणजेच काय की तुम्हाला इथं उकार, काना, मात्रा, फुल स्टॉप, एक्सक्लामेटरी मार्क्स, क्वेश्चन मार्क हे येत आहे का वाक्यामध्ये आणि ते कुठं कुठं येणार आहे हे तुम्हाला ओळखायचं असते आणि वाक्य पुन्हा लिहून तुम्हाला त्याचं काय पंच्युएट करायचं असते. म्हणजे त्यामध्ये जे चिन्ह असतात चिन्हाचा उपयोग तुम्हाला करायचा असतो. ठीक आहे, ते हे याला म्हणतात पंच्युएट द सेंटेन्सेस. ओके, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला एक प्रश्न येतो 4 नंबरचा, ते म्हणजे मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच. म्हणजे हे शब्द तुम्हाला दिले, या शब्दापासून तुम्हाला शब्द तयार करायचा असतो. ओके, 4 शब्द तयार करायचे असं सांगितलेले आहे त्यांनी. ठीक आहे, जसं आता याच्यापासून बेंच मार्क हा शब्द आहे, याच्यापासून एक शब्द बनतो बेंच. ओके, अजून एक शब्द बनतो मार्क. असे तुम्हाला 4 शब्द तयार करायचे जे की कमीत कमी 3 लेटरचे असायला पाहिजेत, असा क्वेश्चन असतो. ओके, त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे तुम्हाला. तर 5th नंबरचा क्वेश्चन असा आहे की एक शब्द दिला आहे, त्या रिलेटेड कोणतं इथं आहे ते तुम्हाला शब्द लिहायचे असतात. आता स्कूलचं काय स्टडी, स्कूलचं नंतर काय लिहू शकता तुम्ही इथं टीचर, स्कूलचं काय लिहू शकता प्रिन्सिपल, स्कूलचं काय लिहू शकता ब्लॅकबोर्ड. असं जे रिलेटेड शब्द आहेत तुम्हाला लिहायचे, अशा टाईपचा तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला असतो 6 नंबर. ठीक आहे, 6 नंबरचं तुम्हाला काय असते, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ व्हर्ब. ओके, तुम्हाला व्हर्ब जो असतो ना, तर व्हर्बची तुम्हाला काय करायची असते, एक चेन कंप्लीट करायची असते. ठीक आहे, जसं आता थिंक आहे, थिंक म्हणजेच काय विचार करणे, हे काय झालं व्हर्ब झालं. ठीक आहे, तर व्हर्बची तुम्हाला काय करायची असते, एक व्हर्ब चेन तयार करायची असते. चेन म्हणजेच काय, समजा आता जो थिंक आहे THINK, याच्यापासून जो के आहे ना लास्टला, ते के पासून असा कोणता व्हर्ब तयार होते ना, त्याची तुम्हाला इथं सेकंडमध्ये लिहावं लागते. आता जो वर्ड तुम्ही लिहाल, जो व्हर्ब तुम्ही लिहाल, या व्हर्बचा जो शेवटचा लेटर असेल त्याच्यापासून पुढचा व्हर्ब इथं लिहाल, त्याच्या शेवटच्या लेटरपासून पुढचा व्हर्ब इथं, असं करत करत तुम्हाला जेवढे लाईन्स दिले आहेत ना, जेवढे एम्प्टी, तेवढं तुम्हाला फिलअप करून व्हर्ब चेन कंप्लीट करायची असते. ठीक आहे, त्यानंतर बी असतो क्वेश्चन तुम्हाला यामध्ये, क्वेश्चन नंबर 2 मार्क्ससाठी. यामध्ये अटेम्प्ट एनी वन असते, कोणते एक सोडवायचं असते तुम्हाला. जसं की पहा यामध्ये तुम्हाला दिलं असते सिम्पल की मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा असतो. म्हणजे आता टू लुक आफ्टर हे काय झालं, एक फ्रेज झालं, म्हणजे वाक्प्रचार झालं मराठीमध्ये. आता मराठीमध्ये मी तुम्हाला काय एक्सप्लेन करते, कारण की पहा विषय जरी इंग्लिश असला बट इम्पॉर्टंट काय की तुम्हाला मराठीमध्ये समजून घेणे. तुम्हाला जर मराठीमध्ये समजलं, आपल्या मातृभाषेमध्ये समजलं, तर तुम्ही इंग्लिशमध्ये पेपर सोप्या भाषेमध्ये लिहू शकता. समजलं, म्हणून तुम्हाला एक्सप्लेनेशन करणे खूप गरजेचं असते. ठीक आहे, तर हे झालं वाक्यात उपयोग टाईप तुम्हाला एक क्वेश्चन इथं येते. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला 2 पैकी एक कोणताही तुम्हाला सोडवायचा असतो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन असतो तुम्हाला अटेम्प्ट एनी वन, कोणते एक सोडवा असं त्यांचं म्हणणं आहे. इथं पहा ॲड प्रफिक्स और सफिक्स. सफिक्स म्हणजेच काय की तुम्हाला तुम्ही मराठीमध्ये तुम्हाला माहीत असेल प्रत्यय लावा, ओके, किंवा उपसर्ग घटी शब्द आणि प्रत्यय घटी शब्द हे तुम्ही शिकले असाल मराठीमध्ये. तर हे तुम्हाला काय असते इथं करायचं असते. ठीक आहे, म्हणजेच याला जे अगोदर कोणता शब्द लागेल किंवा नंतर कोणता शब्द लागेल या शब्दाला, हे तुम्हाला सफिक्स आणि प्रफिक्स हे असते तुम्हाला, ते तुम्हाला लिहायचं असते. ठीक आहे, त्यानंतर असते तुम्हाला सेकंड, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. किंवा म्हणजे हे करा किंवा याच्या 2 वर्डचा वाक्यात उपयोग करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर इझीवाले पाहू शकता किती सोपी तुम्हाला प्रश्न येतात. तर हा झाला पूर्ण कंप्लीट आपला सेक्शन 1. ओके,
आणि त्यानंतर तुम्हाला येतो सेक्शन नंबर 2 टेक्स्च्युअल पॅसेज. टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे तुमच्या पुस्तकामधून तुम्हाला एक उतारा म्हणजे एक पॅसेज एक पॅरेग्राफ तुम्हाला विचारला जातो. ओके, यामध्ये 20 मार्क्ससाठी, ठीक आहे, 20 मार्क्ससाठी तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेजेसमधून तुम्हाला क्वेश्चन विचारतात. जसं की पहा तुम्हाला यामध्ये विचारतात क्वेश्चन नंबर 2A. क्वेश्चन नंबर 2A मध्ये होऊ शकता यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असतात. आता पहा जे मी तुम्हाला क्वेश्चन सांगणार आहे ना, हे असणार आहे तुम्हाला ग्लोबल अंडरस्टँडिंग. ओके, ग्लोबल अंडरस्टँडिंग. ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजेच काय, मराठीमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी तुम्हाला सांगितलं होतं आकलन. आकलन म्हणजेच काय की, आणि आकलन आणि ग्लोबल अंडरस्टँडिंग एकच आहे. ठीक आहे, आकलन ग्लोबल अंडरस्टँडिंग एकच आहे. म्हणजेच काय, जो तुम्हाला हा पॅरेग्राफ दिलेला आहे ना, ह्या पॅरेग्राफमधून तुम्हाला जे क्वेश्चनचे आन्सर आहेत ते शोधून तुम्हाला लिहावे लागतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही शोधून याचे आन्सर लिहिणार आहात तर तुम्ही एक काम करायचं, तुम्हाला अगोदर हा पॅरेग्राफ इथं वाचायचा. ठीक आहे, वाचायचा म्हणजेच काय, एक वेळ तुम्ही समजून घ्यायचा. कारण की पहा जर तुम्ही वर्षभर अभ्यास वगैरे केलेला असेल आणि ठीक आहे पॅसेज वगैरे तुम्ही सगळे वाचले असतील, पण इम्पॉर्टंट काय की तुम्ही पॅसेज जे आहे पेपरमध्ये सुद्धा वाचायचा. कारण की इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही पॅसेज वाचला तर तुम्हाला तो समजून जाईल. ठीक आहे, आणि समजून पॅसेज वाचायचा. आणि पहा पेपरमध्ये तुम्हाला 5 मिनिट तरी या पॅसेजला वाचण्यासाठी द्यायचे आहेत. कारण की पहा जर तुम्ही तुमच्या पुस्तकामधून जरी आतापर्यंत सर्व जे तुमचे लेक्चर वगैरे असतील, ओके, पाठ वगैरे असतील ते तुम्ही केलेले असतील, बट इम्पॉर्टंट गोष्ट काय की तुम्हाला पेपरमध्ये ते वाचायचेच आहेत. कारण की जर तुम्ही ते वाचले, समजून घेतले, ओके, 5 मिनिट, तर तुम्हाला जे आन्सर आहेत, जे आकलन आहेत, जे ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणे, ते क्वेश्चन्स असतील तुम्हाला ते तुम्ही इझिली सोडवू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचा टाईम वेस्ट होणार नाही. म्हणून तुम्ही 5 मिनिट तरी कमीत कमी याला द्यायचे तुम्हाला हे समजण्यासाठी, वाचण्यासाठी, आणि त्यानंतर तुम्ही क्वेश्चन इथं अटेम्प्ट करायचे. आता हे जे 5 मिनिट तुम्ही देणार आहात असं समजू नका तुमचे वेस्ट झाले, वेस्ट नाही होणार. ते तुम्ही समजू शकता. जर हे 4 वाक्यात समजा ट्रू ऑर फॉल्सचे क्वेश्चन विचारतात समजा तुम्हाला, तर तुम्ही हे असं केलं, समजा पहिला क्वेश्चन वाचला विदाऊट पॅरेग्राफ वाचायचा, समजा क्वेश्चन वाचला डायरेक्ट याच्यामध्ये सर्च केलं, क्वेश्चन वाचला याच्यामध्ये सर्च केलं, तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. बट तुम्ही अगोदर पॅरेग्राफ वाचून घेतला, समजून घेतला, तुम्ही जे क्वेश्चन आहेत ना काही सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. असं तुमचं इथं होऊ शकते. हेच क्वेश्चन नाही, आता तुम्हाला इथं कोणते क्वेश्चन विचारतात, हे आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2A मध्ये. हे अशा टाईपचे, म्हणजे याच्यामध्ये असं नाही की स्टार्टिंगला ट्रू फॉल्सच नाही, याच्यामध्ये तुम्हाला जे असतात ना फिल इन द ब्लँक्सवाले क्वेश्चन येऊ शकतात, ट्रू ऑर फॉल्स आहे, किंवा गिव्ह द रिझनवाले क्वेश्चन येऊ शकतात. ओके, किंवा थोडे वेगळे सर्च म्हणजे जे शोधून लिहू शकता तुम्ही पॅरेग्राफमधून, अशा टाईपचे तुम्हाला यामध्ये A1मध्ये क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला A2मध्ये सुद्धा क्वेश्चन अशाच टाईपचे विचारतात. जे तुम्हाला क्वेश्चन दिला असतो ना तर ते तुम्हाला शोधूनच लिहावा लागत असतो A2मध्ये सुद्धा. त्यानंतर A3मध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे ना ते पाहू शकता कसे क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला पाहू शकता कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेज फ्रॉम द ब्रॅकेट. ठीक आहे, तुम्हाला काय दिलं असतं की हे तुम्हाला फ्रेजेस दिले आहेत ते तुम्हाला करेक्ट इथं शोधायचे आहेत, आणि कोणत्या वाक्यामध्ये जे फ्रेज आहे ते बसते असं तुम्हाला लिहायचं असते. ओके, A3मध्ये. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला A4 असतो. A4मध्ये तुम्ही पाहू शकता डू ॲज डायरेक्टवाले क्वेश्चन असतात. हे फिक्स आहे, डू ॲज डायरेक्टवाले क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत A4मध्ये. ओके, डू ॲज डायरेक्ट म्हणजेच काय, असं समजू शकता, डू ॲज डायरेक्ट म्हणजे सिम्पल ग्रामर. ठीक आहे, डू ॲज डायरेक्ट म्हणजे सिम्पल ग्रामॅटिक क्वेश्चन तुम्हाला या पॅसेजच्या सेक्शनमध्ये तुम्हाला इथं विचारतात. ठीक आहे, जसं की याच्यामध्ये पिक आउट अँड इन्फिनिटिव्ह. ओके, इन्फिनिटिव्ह तुम्हाला पिकआउट करायला सांगितला. मग आता इन्फिनिटिव्ह तुम्ही कोणता पिकआउट करा, तर इथं काय टू डू. ओके, टू डू तुम्हाला माहिती आहे, इन्फिनिटिव्ह बऱ्याच जणांना माहिती असेल की कशा पद्धतीनं इथं असते. ठीक आहे, टू डू. त्यानंतर आहे तुम्हाला सेकंडवाला आय हर्ड अ कंप्लेंट. ओके, बिगिन विथ सम सेंटेन्स अ कंप्लेंट. ओके, अ कंप्लेंट इज बिंग हिअर्ड बाय मी. म्हणजेच काय एक तुम्हाला चेंज द व्हॉइसचा टाईपचा हा क्वेश्चन आहे. म्हणजे मी जे म्हटलं आहे तुम्हाला चेंज द व्हॉइस चुकीचं पण असू शकते, बट चेंज द व्हॉइस टाईप इथं क्वेश्चन तुम्हाला इथं विचारतात. ठीक आहे, तर असं तुम्हाला काय सिम्पल ग्रामर म्हणजे सेंटेन्सेस चेंज करायला सांगतात, ग्रामर, त्यानंतर चेंज द व्हॉइस, एक्सक्लामेटरी किंवा रेटॉरिकल क्वेश्चन वगैरे असे सिम्पल ग्रामर तुम्हाला इथं विचारतात. ठीक आहे, त्यानंतर आहे तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे A5. मी सांगतो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इझिली तुम्ही स्कोर करू शकता, तो म्हणजेच की पर्सनल रिस्पॉन्स. ठीक आहे, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच काय, स्वतःचं मत तुम्हाला यामध्ये मांडायचं असते. एक टॉपिक तुम्हाला दिलं असतं, जसं की पहा यामध्ये दिलं आहे की डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग. तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का असं विचारलेलं आहे, याचं तुमचं मत विचारलेलं आहे, आणि आवडते
तर का आवडते, आणि आवडत नाही तर का नाही आवडत, असं तुम्हाला यामध्ये विचारलेलं आहे. आता इम्पॉर्टंट काय, याच्यामध्ये तुम्ही मनाने लिहायचं आहे. मनाने म्हणजेच काय की समजून घ्या, हा स्वतः पर्सनल रिस्पॉन्स आहे, म्हणजे स्वतःचं रिस्पॉन्स आहे, मत आहे. तर म्हणून तुम्ही यामध्ये जे लिहाल ते बरोबरच असेल. ते 2 मार्कासाठी तुम्हाला इथं विचारतात. ओके. त्यानंतर असते तुम्हाला यामध्ये क्वेश्चन नंबर बी. ओके, याचमध्ये असतो तुम्हाला क्वेश्चन नंबर बी असतो. यामध्ये पाहू शकता सेम तुम्हाला अजून एक पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला असतो तुमच्या बुकमधलाच. ओके, तुमच्या बुकमधलाच. यामध्ये सुद्धा हा 10 मार्क्ससाठी पॅरेग्राफ तुम्हाला विचारतात. आता हा जो पॅरेग्राफ आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे पॅरेग्राफ वाचूनच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. यामध्ये जसं पाहू शकता B1 आहे. B1मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की एक वाक्य दिलेलं आहे आणि हू सेड टू होम, म्हणजे हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे आणि कोणाला म्हटलेलं आहे, अशा टाईपचे तुम्हाला यामध्ये हे पॅरेग्राफ वाचून शोधून लिहावं लागणार आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला एक क्वेश्चन सांगत आहे ना इथं की वरती सांगितले A1 A2, जे ग्लोबल अंडरस्टँडिंग जे शोधून लिहावे लागतात पॅरेग्राफमधून, असं नाही की ते फिक्सच असतात की तुम्हाला 100% ट्रू ऑर फॉल्स असेल की 100% तुम्हाला फिल इन द ब्लँक्स असेल. नाही, याच्यामध्ये असे क्वेश्चन येतील की जे तुम्ही पॅरेग्राफ वाचून शोधू शकता. जसं यामध्ये पहा किती इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला की वाक्य दिलं आहे ते कोणी कोणाला म्हटलेलं आहे, कोणी म्हटलं त्याचं नाव आणि कोणाला म्हटलेलं आहे त्याचं नाव तुम्हाला इथं लिहावं लागते. म्हणजेच काय, पॅरेग्राफ वाचणे तुम्हाला कंपल्सरी आहे. पॅरेग्राफ वाचला तर तुम्हाला कशाही टाईपचा क्वेश्चन आला तर तुम्ही तो इझिली सोडू शकता. ठीक आहे, असं तुम्हाला B1 क्वेश्चन. ठीक आहे, त्यानंतर सेम तुम्हाला पाहू शकता B2 क्वेश्चन येते. ओके, B2 क्वेश्चनमध्ये तुम्हाला डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर. आता मीनाज कॅरेक्टर म्हणजेच काय, या पॅरेग्राफमध्ये मीनाचं कॅरेक्टर दिलं आहे ते तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर B3 क्वेश्चन आहे तुम्हाला फाइंड द पॅसेज फ्रॉम द पॅसेज एंटोनिम्स ऑफ. एंटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला इथं तुमच्या पॅरेग्राफमधून शोधून लिहावे लागतात, ना की मनानं. पॅरेग्राफमधून शोधून तुम्हाला याचे लिहावे लागतात. ठीक आहे, त्यानंतर B4 क्वेश्चन, जसं A4 डू एस डायरेक्ट होता तसा B4 डू एस डायरेक्ट. यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहू शकता मेक इट एक्सक्लामेटरी. सेंटेन्स इथं काय चेंज करायला सांगितलं आहे, सिम्पल सेंटेन्स आहे, तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्स करायला सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर सेकंडवाला तुम्हाला काय सांगितलं, फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज ॲन्सर. म्हणजेच तुम्हाला WH टाईप क्वेश्चन फ्रेम करायला सांगितलेलं आहे. ओके, तर हे मी पहा तुम्हाला काय सांगितलं, 10वीमध्ये एकदम बेसिक ग्रामर तुम्हाला येणार आहे आणि 2 मार्क्ससाठी इथं येणार आहे B4 आणि वरती A4 क्वेश्चनमध्ये, म्हणजे 4 मार्क्ससाठी सिम्पल डू एस डायरेक्टमध्ये हे ग्रामर झालं तुमचं. ठीक आहे, त्यानंतर सेम पॅटर्ननुसार A5 वरती तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगितला पर्सनल रिस्पॉन्स, इथं B5मध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स. ओके, इथं पाहू शकता इफ यू हॅव अ फ्रेंड लाईक मीना व्हॉट विल यू बी युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स हर. ओके, म्हणजेच तुम्हाला वरती जे कॅरेक्टर दिलेलं आहे मीना म्हणून, ते जर तुमचं फ्रेंड असती तर तुमचं इथं काय ॲटिट्यूड असतं, म्हणजे तिच्यासोबत वागण्याचा. ठीक आहे, समजलं. म्हणजे तुम्हाला हे वाचणे खूप इम्पॉर्टंट आहे पॅरेग्राफ, म्हणजेच तुमचा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चनसुद्धा तुम्ही नंतर इझिली सोडू शकता. ठीक आहे, तर हे झालं तुमचं सेक्शन 2. ओके, पॅरेग्राफवाला. त्यानंतर असते तुम्हाला सेक्शन नंबर 3. सेक्शन नंबर 3 असते तुम्हाला पोएट्री 10 मार्क्ससाठी. पोएट्री म्हणजेच काय, तुमच्या कविता, तुमच्या पोएम येतात तुम्हाला टोटल. ठीक आहे, यामध्ये पाहू शकता क्वेश्चन नंबर 3A येतो. क्वेश्चन नंबर 3A मध्ये तुम्हाला 5 मार्क्ससाठी विचारतात. आता यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला. A1 जो क्वेश्चन आहे तो सुद्धा ग्लोबल अंडरस्टँडिंगवरती आहे. ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजेच काय की तुम्हाला जे कविता दिलेली आहे ते वाचायची आहे आणि ते वाचूनच तुम्हाला इथं काय शोधून उत्तरे लिहावे लागतात. ओके, पाहू शकता जसं की यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. जसं की पहा यामध्ये तुम्हाला दिलं आहे द गर्ल ऑन द बस ओवर अ क्रच ऑर न्यू ड्रेस. म्हणजेच काय तुम्हाला दिलेलं आहे की बाबा इथून शोधून लागतं. 2 ऑप्शन दिले, एक क्रच आहे आणि एक न्यू ड्रेस आहे. तर तुम्हाला यामध्ये शोधावं लागते की हां बरोबर कोणता आहे म्हणून. ठीक आहे, तर तुम्हाला असे शोधून लिहायचे सुद्धा तुम्हाला कवितेमध्ये सुद्धा प्रश्न येतात. नंतर यामध्ये A1 झालं. A2 सुद्धा तुम्हाला शोधूनच लिहावा लागतो तुमच्या कवितेमधून. ठीक आहे, त्यानंतर आहे तुम्हाला A3 मध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्हाला जे शब्द दिले आहेत, राईट द रायमिंग वर्ड्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. जे रायमिंग वर्ड्स आहेत, ओके, हेअर आहे, माईन आहे, याचे तुम्हाला रायमिंग वर्ड्स लिहावे लागतात तुमच्या या कवितेमधून शोधून. ठीक आहे, तुमच्या कवितेमधून तुम्हाला इथं शोधून लागतात. जसं आता पाहू शकता माईनचा रायमिंग वर्ड काय होणार आहे, व्हाईन. ओके, माईनचा वर्ड होणार आहे व्हाईन. इथंच तुम्हाला दिलं आहे माईन, व्हाईन. जे रायमिंग वर्ड्स इथं जुळत असतात ना, जसं आपण उच्चार करताना इथं सेम असं वाटतं सेम त्याचा उच्चार होत आहे, तर ते असतात रायमिंग वर्ड्स. ओके, कवितेमध्ये असतात ते. हे खूप इझी आहे, 1 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात. ठीक आहे, हे झाले 5 मार्क्ससाठी. आणि सेम तुम्हाला ह्याच सेक्शनमध्ये पोएट्रीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला असतो B क्वेश्चन ॲप्रिसिएशन ऑफ पोएम. ॲप्रिसिएशन ऑफ पोएम म्हणजेच काय, 5 मार्क्ससाठी तुम्हाला हे विचारतात.
आता ॲप्रिसिएशनमध्ये काय काय लिहायचं असते पहा, तुम्हाला खाली पॉईंट्स दिलेले आहेत. ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला 5 मार्काचं डिस्ट्रीब्युशन असं केलेलं असते. टायटलला अर्धा मार्क, नेम ऑफ द पोएटला अर्धा मार्क, राईम स्कीमला 1 मार्क, फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क, किंवा थीम और सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेचं थीम कोणते आहे, सेंट्रल आयडिया कोणते, हे 2 मार्क्ससाठी. असं तुम्हाला टोटल 5 मार्क्ससाठी ॲप्रिसिएशन लिहायचं असते. ॲप्रिसिएशनचा टोटल अर्थ म्हणजेच काय माहिती आहे का, हे जे तुम्हाला 5 पार्ट दिले आहेत टायटलपासून तर थीमपर्यंत, ओके, तर याचं तुम्हाला 1 बाय 1 सगळं असं मार्क्सच्या नुसार तुम्हाला लिहावं लागते. यालाच म्हणतात ॲप्रिसिएशन. म्हणजेच काय, तुम्हाला एक कविता दिली असते, कवितेचं तुम्हाला काय दिलं असते, कवितेचं तुम्हाला अगोदर टायटल लिहावं लागते. आता टायटल कोणतं असेल, हे असेल टायटल, ठीक आहे, द टीनेजर्स प्रेयर झाला, याला अर्धा मार्क मिळाला, तुम्ही टायटलमध्ये लिहिलं. त्यानंतर तुम्हाला दिलं असते नेम ऑफ द पोएट, इथं खाली जागीच तुम्हाला पोएटचं नेम दिलेलं आहे. पण असं होऊ शकते की तुम्हाला कविते जे येणार आहे तुमच्या पेपरमध्ये तर तुम्हाला नाही दिलेलं असेल, असं सुद्धा होऊ शकते. म्हणून तुम्हाला प्रत्येक पोएमचं तुमच्या बुकमधून जेवढा वेळ आहे तुमच्याकडे ते करून जायचं तुम्ही, ठीक आहे, कारण की 100% फिक्स आहे. ओके, ॲप्रिसिएशन 100% पेपरमध्ये येते, एवढं लक्षात ठेवा. ओके, म्हणून तुम्हाला हे प्रत्येक पोएमचं ॲप्रिसिएशन करून जायचं. नंतर हे झालं, अर्धा मार्क याला भेटला. नंतर राईम स्कीम. आता राईम स्कीम तर तुम्हाला ओळखावी लागणार, तर रायमिंग स्कीम त्यासाठी तुम्हाला शिकावी लागणार, ठीक आहे. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच तुम्हाला ओळखावी लागणार. नंतर थीम और सेंट्रल आयडिया. आता थीम और सेंट्रल आयडिया 2 मार्कासाठी याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, म्हणजे जे कवितेमध्ये तुम्हाला नेमकं काय सांगितलं आहे, नेमकं अर्थ कसा होतो ते, जसं मराठीमध्ये होतं ना तुम्हाला काव्य सौंदर्य रसग्रहण, कवितेचा अर्थ लिहा ओळींचा, तसं तुम्हाला समजा की थीम म्हणजे सेंट्रल आयडिया म्हणजे नेमका याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला या सेंट्रल आयडिया थीममध्ये लिहावं लागतं. असं तुम्हाला असते पुन्हा ॲप्रिसिएशन ऑफ पोयम, ठीक आहे, असं तुम्हाला लिहावं लागतं, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सेक्शन नंबर 4. सेक्शन नंबर 4 आहे तुमचा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज तुम्हाला टोटल 15 मार्क्ससाठी येते, खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला विचारतात 10 मार्क्ससाठी A1 क्वेश्चन. यामध्ये सुद्धा पाहू शकता, जसं A1 क्वेश्चन आहे, तुम्हाला काय विचारलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स आहे. सचिन वॉज बॉर्न ऑन, सचिन इज डिबेट ऑफ द डीईटी. म्हणजेच काय की एक तुम्हाला दिला आहे हा पॅरेग्राफ. आता पॅरेग्राफ होऊ शकता जास्त भारी पण येत नाही, जसं पहा सचिन तेंडुलकर आहेत त्यांच्यावरती हा काय आहे, एक पॅसेज आहे, त्यांची इथे इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. A1 क्वेश्चन झाला, जसा A2 क्वेश्चन सुद्धा झाला, तर हे तुम्हाला काय शोधून लिहायला लागतं. जसं की यामध्ये पाहू शकता दिलं आहे की अवॉर्ड दॅट सचिन रिसिव्ड ड्युरिंग हिज क्रिकेट करियर. म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे की कोणकोणते अवॉर्ड सचिन तेंडुलकरला मिळालेले आहे ड्युरिंग हिज क्रिकेट करियर. आता तुम्हाला मनानं तर नाही लिहावं लागत ना, सिम्पल पॅरेग्राफ पाहायचा, त्यामध्ये शोधायचं आणि लिहायचं. ओके, हे सिम्पल आहे. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पॅरेग्राफ अगोदर वाचायचा, यामध्ये सुद्धा पॅरेग्राफ अगोदर वाचायचा, समजून घ्यायचा, नंतर याची उत्तरं तुम्हाला लिहावे लागणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला याच्याच वरती क्वेश्चन तो म्हणजेच की A3 मध्ये तुम्हाला सिनॉनिम्स, ओके, सिनॉनिम्स म्हणजे जे अर्थ असतात ना, तर त्याचे तुम्हाला लिहायला लागतं. जसं सिम्पल येते, मी सांगतो तुम्हाला. जसं की पहा तुम्हाला रिसिव्डचा अर्थ होते गॉट म्हणजेच काय, मिळणे, रिसिव्ह म्हणजे मिळणे. त्यानंतर डीईटी म्हणजेच काय होते, गॉड होते, डीईटी म्हणजे गॉड होते, ठीक आहे. ओके, त्यानंतर आता तुम्हाला काय करायचे आहे, फॉर्मर म्हणजेच काय, प्रिव्हियस होते, आणि डिबेट म्हणजे फर्स्ट परफॉर्मन्स, ठीक आहे. म्हणजेच पाहू शकता की इझी वाले तुम्हाला इथं क्वेश्चन विचारतात, ठीक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला A4 मध्ये तुम्हाला डू ॲज डायरेक्ट. तुम्हाला पॅरेग्राफमध्ये नेहमी लक्षात ठेवा, A4 वाले क्वेश्चन डू ॲज डायरेक्ट म्हणजे ग्रामरवरती 3 क्वेश्चन आतापर्यंत विचारले डू ॲज डायरेक्टवरती, म्हणजे टोटल 6 मार्क्ससाठी तुमच्या इथं ग्रॅमॅटिक क्वेश्चन झालेले आहेत. ग्रॅमॅटिक पाहू शकता, मेक सिम्पल फ्युचर टेस्ट झालं, त्यानंतर चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग झालं. क्वेश्चन टॅग तुम्हाला बरोबर करायचा असतो, ओळखायचा असतो, किंवा क्वेश्चन टॅग तुम्हाला तयार करायचा असतो, असं सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येतो. ओके, हे झालं. त्यानंतर A5 सुद्धा या पॅरेग्राफवरती तुम्हाला काय असतो, डू यू लाईक अ प्ले गेम्स, म्हणजे तुम्हाला गेम्स प्ले करायला आवडते का, आणि आवडते तर का, आणि नाही आवडतं का नाही आवडत, असं तुम्हाला हा क्वेश्चन दिला आहे 2 मार्क्ससाठी पर्सनल रिस्पॉन्सचा, ठीक आहे, पर्सनल रिस्पॉन्सचा. ओके, त्यानंतर याचमध्ये तुम्हाला बी क्वेश्चन येतो टोटल 5 मार्क्ससाठी. पहा बी क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर बी क्वेश्चनमध्ये पाहू शकता तुम्हाला दिलं असते ते म्हणजेच की समरी रायटिंग. समरी रायटिंग म्हणजेच काय दादा, तर समरी रायटिंग म्हणजेच काय, जो तुम्हाला वरती सचिन तेंडुलकर यांच्यावरती पॅरेग्राफ दिला आहे, माहिती दिली आहे, तर एक तुम्हाला त्याची समरी म्हणजेच काय, सारांश लिहावा लागतो तुम्हाला. म्हणजे जेवढी तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे त्या पॅरेग्राफमध्ये, ते तर आहे खूप जास्त आहे असं समजा ते, आणि त्याचं तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये करून एक समरी तुम्हाला लिहायची असते. म्हणजे अर्थ नेमका तोच असला पाहिजे त्या पॅरेग्राफचा, फक्त त्याचं समरी तुम्हाला इथं लिहायची असते. हे टोटल 5 मार्क्ससाठी असते तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर शेवटचा एकदम सेक्शन येतो तो म्हणजेच की रायटिंग स्किल, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे तुमचा पेपरमधला. ओके,
तर टोटल 20 मार्क्ससाठी तुम्हाला हा सेक्शन येतो. यामध्ये पहा कसे कसे क्वेश्चन असतात. तर पहिला असतो तुम्हाला क्वेश्चन नंबर 5A मध्ये ए क्वेश्चन लेटर रायटिंग. लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला 5 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला A1 और A2 दोनपैकी एक कोणताही क्वेश्चन तुम्हाला लिहायचा असतो. A1 और A2 म्हणजेच काय, A1 क्वेश्चन असतो तुम्हाला, ओके, A1 क्वेश्चन असतो आणि A2 असतो. ओके, A1 म्हणजे समजून घ्या इन्फॉर्मल लेटर आणि A2 असते फॉर्मल लेटर. एक तुम्हाला टॉपिक दिला जातो, त्या टॉपिकवरती तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहा किंवा फॉर्मल लेटर लिहा, असं तुम्हाला क्वेश्चन असतो. आणि यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन, काय काय इन्फॉर्मेशन लिहायची असते तुम्हाला पेपरमध्ये, ते सगळं तुम्हाला दिलेलं असते. ठीक आहे. त्यानंतर याचमध्ये सेक्शनमध्ये बी क्वेश्चन येतो. यामध्ये सुद्धा B1 और B2. B1 असतो डायलॉग रायटिंग, B2 असतो स्पीच रायटिंग. कोणते एक लिहायचं असतो 5 मार्क्ससाठी. जसं पहा डायलॉग रायटिंग. डायलॉग म्हणजेच काय, जे डायलॉग असतात ना ते तुम्हाला दिलेले असतात. जसं की यामध्ये पाहू शकता, डायलॉगमध्ये पहिला असतो तुम्हाला जंबल डायलॉग. म्हणजेच तुम्हाला असे जंबल डायलॉग दिलेले असतात. म्हणजे समजा असं कन्सिडर करा की 2 मित्र आहेत आणि ते बोलत आहेत, बट डायलॉग जे आहेत ना असे सिक्वेन्स वाईज दिलेले नसतात. ओके, तुम्हाला ते सिक्वेन्स वाईज लावायचे असतात. असे तुम्हाला जंबल डायलॉग असतात, ते तुम्हाला सिक्वेन्स वाईज लावायचे असतात. त्यानंतर असतो तुम्हाला बी क्वेश्चन याचमध्ये डायलॉगमध्ये. हे सुद्धा तुम्हाला खूप इझी असतात. ठीक आहे. कंप्लीट द डायलॉग. जसं आता इथं म्हणत आहे समजा अनिल काय म्हणत आहे, विच इज युअर फेवरेट बुक. आता सुनील याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता ना माय फेवरेट बुक इज, जे असेल ते. ठीक आहे, माय फेवरेट बुक इज असं तुम्ही लिहू शकता. नंतर व्हॉट टाईप ऑफ बुक इट इज, म्हणजे ते बुक कोणत्या टाईपचे आहे, तर सुनील म्हणते असं. म्हणजे तुम्हाला काय वाक्य कंप्लीट करायचे असतात. ओके. त्यानंतर सी मध्ये असतो तुम्हाला, जसं की पाहू शकता की राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिव्हन्स थीम. म्हणजे राम अँड श्यामवरती तुम्हाला काय डायलॉग रायटिंग करायची असते 3 मार्क्ससाठी. टॉपिक कोणता दिला, एक टॉपिक दिला असतो तुम्हाला. जसं की यामध्ये इम्पॉर्टंट ऑफ एज्युकेशन. म्हणजे असं मग नाव टाकायचं, इथं टाकायचं राम नाव, त्याने एक शब्द म्हटला, नंतर श्याम नाव टाकलं, त्याने एक शब्द म्हटला, आणि यामध्ये इम्पॉर्टंट ऑफ एज्युकेशन या टॉपिकवरती डिस्कस करताय. अशा पद्धतीने तुम्हाला जवळपास 6 डायलॉग जरी तुम्ही लिहिले तर तुम्हाला इथं 3 मार्क इथं मिळून जातील. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला स्पीच रायटिंग. ओके, तर स्पीच रायटिंगमध्ये पहा तुम्ही, स्पीच म्हणजे सिम्पल आहे. स्पीच म्हणजे काय होते, भाषण होते. तर स्पीचमध्ये तुम्हाला काय दिलं असते की तुम्हाला टॉपिक दिले असतात. त्या टॉपिकवरती तुम्हाला काय लिहायचं असते, एक हेल्थ अँड डाएट समजा टॉपिक आहे, त्या टॉपिकवरती तुम्हाला भाषण द्यावं लागते, स्पीच लिहावं लागते. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ड्राफ्टिंग स्पीचचा हा क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर असते तुम्हाला क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6A मध्ये तुम्हाला असते इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये सुद्धा 2 क्वेश्चन असतात. एक असते A1 म्हणजेच काय, नॉन व्हर्बल टू व्हर्बल, आणि A2 म्हणजेच व्हर्बल टू नॉन व्हर्बल. ओके. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजेच काय, की नॉन व्हर्बल म्हणजेच काय, की तुम्हाला एक दिलं असते. ठीक आहे. नॉन व्हर्बल म्हणजेच तुम्हाला एक असा डायग्राम, ट्री डायग्राम दिली असते किंवा पायचार्ट सारखी तुम्हाला अशी काय डायग्राम दिली असते, ते तुम्हाला एका पॅरेग्राफमध्ये कन्वर्ट करायची असते. यालाच म्हणतात नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ओके. आणि याचमध्ये असते तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजेच काय, की तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफ दिलेला आहे. ओके. आणि हा पॅरेग्राफ तुम्हाला असा ट्री डायग्राममध्ये काय करायचा असतो, कंप्लीट करायचा असतो. यालाच म्हणतात व्हर्बल टू नॉन व्हर्बल. ओके. एवढा डिफरन्स तुम्ही समजून घ्या. लक्षात ठेवा फक्त, व्हर्बल म्हणजे पॅरेग्राफ होतो आणि नॉन व्हर्बल म्हणजे हे डायग्राम्स असतात. तुम्हाला जे सांगितलं कन्वर्ट करायला ते तुम्ही करायचं, व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा व्हर्बल नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ठीक आहे. जे तुम्हाला इझी जात असेल ते तुम्ही इथं क्वेश्चन सोडवू शकता. ओके. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला दिलेलं असते एक्सपांड द थीममध्ये. आणि पहा तुम्हाला दिलं आहे ना वरती व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये, तर हे तुम्हाला हा बॉक्स दिला आहे, हा बॉक्स तुम्हाला कंप्लीट करायचा असतो. म्हणजे वरती तुम्हाला दिलं आहे व्हर्बल पॅरेग्राफ, आणि त्या पॅरेग्राफवरून तुम्हाला काय करायचं असतं, बॉक्स कंप्लीट करायचा असतो. आणि इझी असते, जास्त कठीण नाही. जसं पहा, आता तुम्हाला 2 नाव दिलं आहे, एक अमीर आणि अनिता, जे की वरच्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिले आहेत. आता तुम्हाला अमीर आणि अनिता याचं काय तुम्हाला एज विचारलं, तर पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे की त्यांचं एज किती आहे. ओके. इथं लिहायचं अमीरचं, अनिताचं, क्लास कोणत्यामध्ये आहेत इथं लिहायचं, फादर्स ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय कोणता आहे फादर्सचा असं लिहायचं, मदर्स ऑक्युपेशन, हिज क्वालिटी और हर क्वालिटीज, हॉबीज. ओके. हर और हिज ॲम्बिशियस फ्युचर प्लॅन्स. म्हणजेच काय, पॅरेग्राफमधून तुम्हाला फक्त शोधून लिहावं लागते. याच्यामध्ये हे सुद्धा म्हणजे असं समजा की शोधूनच लिहावं लागते तुम्हाला. ओके. असा बॉक्स फक्त काढायचा तुम्ही, याला म्हणतात व्हर्बल टू नॉन व्हर्बल. ठीक आहे. त्यानंतर इथं क्वेश्चन तुम्हाला तो म्हणजेच की एक्सपांड द थीममध्ये. ओके. हा 5 मार्क्ससाठी येतो तुम्हाला. यामध्ये सुद्धा 2 टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येतात एक्सपांड द थीममध्ये, B1 और B2. B1मध्ये पहा तुम्हाला विचारतात ते म्हणजेच की न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट म्हणजे पहा तुम्ही मराठीमध्ये बातमी लेखन. ठीक आहे. बातमी लेखन ऐकलं असेल ना, तुम्ही लिहिलं असेल बातमी लेखन, तर याच्यामध्ये हे सेम आहे. न्यूज रिपोर्ट आणि बातमी लेखन एकच आहे, फक्त हे तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहावं लागते. एक तुम्हाला टॉपिक दिला असेल आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला सगळं काय लिहावं लागते, न्यूज लिहावं लागतं. आता न्यूज कशी लिहितात, तर न्यूजचा अगोदर हेडलाईन लिहितात, नंतर
डेट लिहितात, ओके, नंतर इंट्रो लिहितात, ओके, नंतर शॉर्ट पॅरेग्राफ लिहितात, नंतर कन्क्लुजन काढतात. तर अशा टाईपनं तुम्हाला काय लिहावं लागते, तुमचा न्यूज रिपोर्टचा क्वेश्चन लिहावं लागतं. नंतर B2 क्वेश्चन यामध्ये विचारतात, तो म्हणजेच की डेव्हलप अ स्टोरी, म्हणजे B1 लिहा किंवा B2 लिहा, कोणतं एक लिहा, 5 मार्क तुम्हाला मिळतील. ओके, एक्सपांड द थीममध्ये हे दोन्ही क्वेश्चन येतात. ठीक आहे, डेव्हलप अ स्टोरी यामध्ये तुम्हाला डेव्हलप अ स्टोरीमध्ये काय असते की सुरुवात तुम्हाला अशी दिली असेल आणि तुम्ही एंडपर्यंत आता ही पुढची स्टोरी तुम्ही लिहा. तर मला काय वाटते की याच्यापेक्षा तुम्हाला न्यूज रिपोर्ट हा इझी क्वेश्चन आहे. तुम्ही काय करायचा, हा लिहायचा डेव्हलप अ स्टोरीपेक्षा. आणि जर डेव्हलप अ स्टोरी जर तुम्हाला येत असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही तो लिहायचा. ठीक आहे, त्यानंतर एकदम लास्टचा सेक्शन येतो तुम्हाला, त्याच्यानंतर सेक्शन 6. ओके, सेक्शन 6 हा लास्टचा सेक्शन आहे. सेक्शन जो 5 होता तो नाही आहे. ठीक आहे, हा लास्टचा आहे. आता स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क्ससाठी येतो. पहा याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा 5 मार्क्ससाठी काय विचारतात. पहा यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 आहे हा. यामध्ये क्वेश्चन नंबर 7मध्ये पहा ए वाला क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला वर्ड दिले असतात, कोणतेही 4 तुम्हाला लिहायचे असतात. काय लिहायचं असते, तर तुम्हाला जे इंग्लिशमधले वर्ड्स आहेत याचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून लिहायचं असते अर्थ. जसं आता इम्पॉर्टंटचा अर्थ काय होते, महत्त्वाचे, तुम्ही लिहायचं महत्त्वाचे. जसं आता सक्सेस म्हणजेच काय, यश. ओके, यश तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पॅरेंट्स म्हणजेच काय, पालक. ओके, तुम्हाला काय असं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून शब्द लिहायचे असतात. ओके, त्याच्यापुढे नंतर आहे तुम्हाला बी क्वेश्चन यामध्येच असते. यामध्ये तुम्हाला एनी टू कोणते 2 सोडवायचे असतात. यामध्ये काय असते की तुम्हाला एक छोटंसं फ्रेज दिलेली असते, म्हणजे एक छोटंसं असं समजा की तुम्हाला एक सेंटेन्स दिलं असते, फ्रेज नाही सेंटेन्स तुम्हाला दिलं असते. ते सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असते. मराठी म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये, मराठीमध्येच नाही तर आपल्या मातृभाषेमध्ये. आता तुमची मातृभाषा मराठीच आहे, महाराष्ट्रामध्ये आहात तुम्ही, ठीक आहे ना, तर तुम्ही मराठीमध्ये इथं काय करायचं, ट्रान्सफर करायचं. त्यानंतर सी असतं तुम्हाला एनी 1, कोणतंही एक सोडवा म्हणून तुम्हाला इथं असते. ठीक आहे, तर कोणते एक तुम्हाला सोडवायचं असते. यामध्ये तुम्हाला आयडियम्स किंवा प्रोवर्ब्स म्हणजे एक म्हणी टाईपचं तुम्हाला म्हण दिली असते. तर तुम्हाला इथं म्हणीचं इथं काय ट्रान्सफर करायचं असते मराठी आपल्यामध्ये. ठीक आहे, जसं की हा पूर्ण तुमचा पेपर पॅटर्न जो मी तुम्हाला सांगितला तुमच्या इंग्लिशचा. ओके, तर पेपर पॅटर्न तुम्हाला पूर्ण कंप्लीट समजला असेल. ठीक आहे, तर आपली जी पहिली स्टेप आहे ना, पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली की कशा पद्धतीनं तुमचा पेपर पॅटर्न इथं असतो. आता आपली दुसरी आणि तिसरी खूप महत्त्वाची स्टेप आहे, लक्षात ठेवा, दुसरी आणि तिसरी. तर दुसरी स्टेप कोणती आहे, तर दुसरी स्टेप आपली अशी आहे की 3 तासामध्ये आपल्याला पेपर लिहायचं काय करायचं असते, टाईम मॅनेजमेंट करायचं असते. तर आता पेपर लिहिण्यासाठी टाईम मॅनेजमेंट कसं करायचं ते सांगतो. त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की कमीत कमी वेळेमध्ये आता चांगले मार्क्स तुम्ही कशी घेऊ शकता. तर पहा, आता मी तुम्हाला जेवढे पेपर पॅटर्न सांगितला त्यामधले जे क्वेश्चन सांगितले, आता यामध्ये असे काही क्वेश्चन्स आहेत जे की फिक्स असतात. ओके, आणि ते फिक्स क्वेश्चनचा अभ्यास तुम्ही करू शकता आता जेवढे वेळ आहे ना तुमच्याकडे त्या वेळेमध्ये. तर असे कोणकोणते फिक्स क्वेश्चन आहेत चला मी तुम्हाला इथं सांगतो. ठीक आहे, तर सुरुवात करतो मी इथं रायटिंग स्किलपासून. ओके, तर पहिले मी तुम्हाला जे फिक्सवाले क्वेश्चन आहेत ते सांगतो. ठीक आहे, त्यानंतर सांगतो की टाईम मॅनेजमेंट कसा करायचा. तर फिक्सवाले क्वेश्चन पहा, ही 20 मार्कासाठी तुमचे रायटिंग स्किल 100% फिक्स आहे. 100% फिक्स आहे, कारण की यामध्ये पहा लेटर रायटिंग 100% येते. ओके, 5 मार्क्ससाठी लेटर रायटिंगमध्ये एक फॉर्मल लेटर आणि एक इन्फॉर्मल लेटर हे 100% ठरलेलं आहे, याच्यामध्ये बदल होणार नाही आहे. म्हणून लेटर रायटिंग तुम्ही काय करायचं आहे, घरी काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे का. आता काही जण म्हणत असतील की दादा पण आता हा तर क्वेश्चन येणार नाही, तुम्ही म्हणता 100% फिक्स कसं आहे. आता तुम्ही पहा ना, इन्फॉर्मल लेटर कसं लिहितात, याचा फॉर्मॅट कसा असतो, किंवा फॉर्मल लेटर कसं लिहितात याचा फॉर्मॅट कसा असतो लिहिण्याचा, या फॉर्मॅटमध्ये तर बदल होणार नाही आहे ना. मग तुम्ही जर घरी आता सध्या 3 ते 4 एक्झाम्पल जर सॉल्व केले तर तुम्ही इझिली पेपरमध्ये कोणताही क्वेश्चन येऊ फॉर्मल इन्फॉर्मल लेटरचा त्यापैकी एक तुम्ही 100% सोडवू शकता. पण कधी, जर तुम्ही आता प्रॅक्टिस केली तर. ठीक आहे, म्हणून हा 100% फिक्स आहे. त्यानंतर पुढचे क्वेश्चन सेम असेच तुम्हाला प्रॅक्टिस करायचे जे मी तुम्हाला इथं सांगत आहे. ओके, जसं की डायलॉग रायटिंग आहे. ओके, त्यानंतर स्पीच रायटिंग आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे, व्हर्बल टू नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे डेव्हलप स्टोरी एक्सपांड द थीममध्ये न्यूज रिपोर्ट येते. आता तुम्ही न्यूज रिपोर्टची प्रॅक्टिस करा ना घरी, 3 ते 4 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा वेगवेगळ्या टॉपिकवरती. फक्त तुम्हाला काय होणार की टॉपिक चेंज होणार, पण हा फॉर्मॅट चेंज नाही होणार ना. हेडलाईन, डेटलाईन, इंट्रो, शॉर्ट पॅरेग्राफ, नंतर कन्क्लुजन, हा फॉर्मॅट चेंज नाही होणार तुम्हाला, म्हणून याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर डेव्हलप स्टोरी आहेत तुम्हाला, म्हणून डेव्हलप स्टोरीवरती तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट. आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये हे सुद्धा फिक्स म्हणू शकता तुम्ही, हे 100% फिक्स आहे, तुम्हाला येणारच आहे. पण तुमचं जे व्होकॅब्युलरी आहे, ओके, व्होकॅब्युलरी म्हणजेच काय, ती तुमची डिक्शनरी आहे, स्वतःला किती समजते, तुम्हाला जे शब्द वगैरे दिले आहेत, वाक्य दिले आहेत, ते मराठीमध्ये तुम्ही किती समजते तुम्हाला, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. हे तुम्हाला जर समजत असेल तर हे फिक्सच आहे. पण आपण फिक्सवालं बोलत आहे तर सेक्शन
रायटिंग स्किलबद्दल बोलत आहे, ठीक आहे. फिक्सवालं आपण बोलत आहे, रायटिंग स्किल एकदम 100% फिक्स आहे. मग तुम्ही कमीत कमी दिवसामध्ये आता घरी करू शकता, ठीक आहे. म्हणजे पाहू शकता तुमचं कमीत कमी वेळेमध्ये अभ्यास आपला इथं होत आहे, जे मी तुम्हाला इथं सांगत आहे, ठीक आहे. रायटिंग स्किल 100% तुम्हाला इथं करून जायचं आहे आणि हे 100% होते. फक्त तुम्हाला प्रत्येक याचे 2 ते 3 एक्झाम्पल, 3 ते 4 एक्झाम्पल सॉल्व्ह करून जायचे आहेत. ओके, मी तर म्हणतो 5-5 एक्झाम्पल तरी तुम्ही प्रत्येक याचं सॉल्व्ह करून घरून नक्की जा, ठीक आहे. तर हे झालं रायटिंग स्किल. आता अजून कोणते क्वेश्चन फिक्स आहे अजून सांगतो मी तुम्हाला. अजून आहे तुमचा एक समरी रायटिंग. ओके, हा समरी रायटिंग तुमचं इथं क्वेश्चन फिक्स आहे. समरी रायटिंग म्हणजेच काय, वरती जो पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला आहे त्या पॅरेग्राफचं तुम्हाला समरी लिहायची असते. हा फिक्स आहे. तुम्हाला समरी लिहायची तुम्ही प्रॅक्टिस करा. 3 ते 4 पॅरेग्राफ असे घ्या तुमच्या गाईडमधून. ओके, त्याची तुम्ही समरी लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, 5 मार्कासाठी प्रश्न आहे आणि हा फिक्स आहे 100%. हा बीवाला क्वेश्चन या सेक्शनमध्ये 100% फिक्स तुम्हाला येणारच आहे, ठीक आहे. आता त्यानंतर कोणते क्वेश्चन फिक्स येतात तर पहा, याच्यामध्ये नंतर आहे तुम्हाला A5 हा क्वेश्चन आहे तुमचा, काय असतो तुमचा पर्सनल रिस्पॉन्स. ओके, हा एक झाला पर्सनल रिस्पॉन्स. तसेच तुम्हाला अजून वरती पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन दिलेले आहे, ठीक आहे. जसं की पहा, हा झाला एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आणि वरती तुम्हाला जे 2 पॅसेज दिले आहेत. ओके, 3 पॅसेज, 2 पॅसेज आणि एक तुम्हाला नॉन टेक्स्चुअल पॅसेज, ठीक आहे. असे 3 क्वेश्चन. ओके, असे 3 क्वेश्चन तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे 2 मार्क्ससाठी असे तुम्हाला 6 मार्काचे पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन फिक्स आहे. म्हणजे पहा ना तुम्ही, 20 मार्क झाले तुमचे रायटिंग स्किल, 5 मार्क झाले समरी रायटिंग आणि हे 6 मार्क झाले तुमचे जे आहेत पर्सनल रिस्पॉन्सबद्दल. किती झाले, 31 मार्क्स झाले तुमचे फिक्सवाले, ठीक आहे. नंतर अजून सांगतो तुम्हाला, ते म्हणजेच की ॲप्रिसिएशन ऑफ पोयम, ठीक आहे. ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. आता तुम्ही पाहू शकता तुमच्या जेवढ्या पोयम तुम्हाला पुस्तकामध्ये दिल्या आहेत त्यापैकी एक पोयमवरती 100% फिक्स ॲप्रिसिएशन ऑफ पोयम येणार आहे 5 मार्क्ससाठी, ठीक आहे. 5 मार्कासाठी 100% तुम्हाला फिक्स पोयम येणार आहे, ठीक आहे. कारण की पहा, तुम्हाला जेवढ्या पोयम आहेत त्याच्यामध्ये एक फिक्स जरी तुम्हाला माहिती आहे येते म्हणून, तर तुम्ही सगळ्याच्या सगळ्या पोयमचं तुम्हाला करून जायचं आहे ॲप्रिसिएशन, कारण की ते 5 मार्काला येणार आहे, ठीक आहे. आणि जर ज्याला मार्क घ्यायचे आहेत त्याला तर एवढी तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे आणि 5 मार्क तुम्ही इझिली घेऊ शकता. किती झाले आपले, जवळपास 36 मार्काचे क्वेश्चन इथं काय झाले, फिक्स झाले तुमची इथं याच्यामध्ये काय झाले, पोयम, आपल्या पोयममध्ये पोयमचे धरून सगळे धरून, ठीक आहे. त्यानंतर आता इम्पॉर्टंट काय तुम्हाला दिले आहे हे क्वेश्चन कोणते, तर हे तुम्हाला शोधून लिहावे लागतात ते वाले क्वेश्चन. आता तुम्ही एक विचार करा, जे शोधून लिहावे लागतात तुम्हाला क्वेश्चन ते किती इझी असू शकतात ना, ते इझीच आहे, जास्त भारी नाही आहे. तुम्ही ते शोधून लिहू शकता, एवढी गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. तर तुम्हाला काय शोधून लिहिणारे ते क्वेश्चन तुम्हाला येतातच, ठीक आहे. म्हणजे आपण जे पाहिलं की जवळपास 36 मार्काचे जे क्वेश्चन आहेत ते एकदम फिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा तुम्ही घरी अभ्यास करू शकता. आणि बाकीचे जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते तुम्हाला फक्त शोधून लिहावे लागतात तुमच्या पेपरमधून, तुमच्या पॅरेग्राफमधून, पोयममधून, ठीक आहे. तर असे तुम्ही इझिली मार्क कव्हर करू शकता, ठीक आहे. हे झालं कमीत कमी दिवसामध्ये चांगले मार्क्स कसे घ्यायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इम्पॉर्टंट काय की पेपरचा टाईम मॅनेजमेंट कसा करायचा, कारण की बरेच विद्यार्थी यामध्ये फेल होतात. म्हणजे फेल कसे होतात की टाईम मॅनेजमेंट ते व्यवस्थित नाही करू शकत आणि त्यांचा पेपर इथं राहू शकतो. तर त्यांच्यासाठी सांगतो कसा टाईम मॅनेजमेंट करायचा. खूप इझी आहे आणि सोपीसुद्धा आहे, जे तुम्हाला मी इथं सांगत आहे, लक्षात ठेवा. तर पहा, तुम्हाला टोटल 6 सेक्शन आहेत. या 6 सेक्शनपैकी तुम्हाला काय करायचं आहे माहीत आहे का, तुम्हाला पेपर लिहायची सुरुवात जी आहे ते तुम्हाला करायची आहे सेक्शनपासून, कोणता, रायटिंग स्किलच्या सेक्शनपासून, ठीक आहे. रायटिंग स्किलचा जो सेक्शन आहे तुम्हाला त्याच्यापासून पेपर लिहायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता तुम्ही म्हणत असाल की दादा याच्यापासून का सुरुवात करायची, तर पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याला आहेत 20 मार्क आणि त्याच्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे यामधले जे क्वेश्चन्स आहेत, लेटर रायटिंग, स्पीच रायटिंग जे असेल तुम्हाला, ओके, व्हर्बल टू नॉन व्हर्बल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, हे फिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे फिक्स क्वेश्चनवरती 20 मार्कावरती तुम्हाला प्रश्न विचारतात, ठीक आहे. 5 मार्कासाठी प्रत्येक एक क्वेश्चन, असे तुम्हाला टोटल 4 प्रश्न विचारतात. मग तुम्ही एक विचार करा, जे 4 क्वेश्चन आहेत जे की तुम्ही इझिली सोडवू शकता, पण कधी, जर तुम्ही आता घरून प्रॅक्टिस करून गेले तर, ठीक आहे. तर 20 मार्काचे क्वेश्चन तुम्ही इझिली सोडवू शकता, ओके. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही अगोदर, मी सांगतो तुम्हाला, ही 20 मार्काचे क्वेश्चन तुम्ही जवळपास 30 मिनिटामध्ये तरी सोडू शकता, ओके. अर्ध्या तासामध्ये तुम्ही हे कंप्लीट सोडू शकता, ठीक आहे. 20 मार्काचे क्वेश्चन तुम्ही विचार करा, पेपरच्या स्टार्टिंगला जर तुम्ही 20 मार्काचे क्वेश्चनचे अगोदर सोडवले रायटिंग स्किलपासून, तर बाकीचं तुमचा पेपर राहिलेला आहे. त्यानंतर तुम्ही जे सुरुवात करा, अगोदर तुम्ही लिहा रायटिंग स्किल आणि त्यानंतर सेक्शन 1 लिहाल, ओके. अगोदर रायटिंग स्किल पहिले, त्यानंतर सेक्शन 1 पासून तुम्ही लिहाल. म्हणजेच एक विचार करा की जेव्हा तुम्ही रायटिंग स्किल लिहाल आणि नंतर सेक्शन 1 लिहाल, तर तुमच्याकडे एक गोष्ट असणार आहे, ते म्हणजेच की असणार आहे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स का, कारण की तुम्ही 20 मार्क अर्ध्या तासामध्ये लिहिलं कंप्लीट, ओके. कारण की हे क्वेश्चन फिक्स आहे, तुम्ही लिहू शकता म्हणून, ठीक आहे.
हे झालं तुमचं. त्यानंतर सेक्शन 1 पासून तुम्ही लिहाल, ठीक आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की सेक्शन 1 पासून का नाही लिहायचं दादा, तर पहा सेक्शन 1 पासून सुद्धा तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला येत असेल पूर्ण टाईम मॅनेजमेंट तर तुम्ही काही प्रॉब्लेम नाही लिहू शकता, ठीक आहे. आणि पहा सेक्शन 1 पासून तुम्ही लिहू शकता, ओके. आणि तसंही पाहिलंच तर सेक्शन 1 तुमचा लँग्वेज स्टडीचा आहे, तुम्ही यापासून सुरुवात करू शकता, ठीक आहे. मी तुम्हाला 2 टाईपची सुरुवात करायला सांगतो. एक तर तुम्ही सेक्शन 1 लिहा अगोदर, त्यानंतर सेक्शन 4 लिहाल तुमचा रायटिंग स्किलवाला, असं तुम्ही स्टार्टिंग करा. आणि नंतर सेक्शन तुमचा पॅरेग्राफ स्टार्ट करा तुम्ही, ठीक आहे. पण पॅरेग्राफ अगोदर तुम्ही स्टार्ट नाही करायचं, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. किंवा तुम्ही असं करू शकता, सेक्शन 1 लिहायचा, सेक्शन 4 लिहायचा, किंवा तुम्ही एक काम करा, सेक्शन 4 अगोदर लिहा, ओके, रायटिंग स्किल, आणि त्यानंतर सेक्शन 1 तुम्ही लिहा, ओके. त्यानंतर सेक्शन 1 लिहा, तर सेक्शन 2, सेक्शन 3 आणि सेक्शन नंतर जो असेल शेवटचा तो लिहायचा तुम्ही, ठीक आहे. नंतर बाकीचे सेक्शन लिहायचे, पण सुरुवातला तुम्हाला रायटिंग स्किल हा सेक्शन लिहावा लागणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल की तुमचे मार्क वगैरे कट होणार का, नाही कट होणार तुमचे मार्क, तुमचे एकदम व्यवस्थित तुम्हाला सगळे मार्क मिळणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे क्वेश्चन नंबर आहे तुम्ही सगळे व्यवस्थित टाकायचे आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला का सांगत आहे सेक्शन 4 पासून रायटिंग स्किलपासून सुरुवात करायला, तर पहा एक गोष्ट, एक सगळ्यात मोठं कारण आहे त्याला. जसं की पहा तुम्हाला आता सेक्शन 1 आहे टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्क आहे, ठीक आहे. हा सुद्धा 20 मार्काला येतो, आपल्याला सुद्धा माहिती आहे किती, 20 मार्काला. पण तुम्ही एक गोष्ट विचार करा ना, तुम्हाला पॅरेग्राफ दिला आहे, तो पॅरेग्राफ तुम्हाला वाचायचा आहे, तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. समजल्यानंतर तुम्हाला हे वाक्य ट्रू ऑर फॉल्स आहे ते बरोबर लिहायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, तुमचा टाईम जास्त जातो. जर याच्यामध्ये तुमचा टाईम जास्त गेला, म्हणजे पुढचे येणारे सेक्शन आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा टाईम जास्त जाणार आहे. कारण की एक कॉन्फिडन्स असतो, जर कॉन्फिडन्स असेल तुम्हाला तर तुम्ही पुढचे सेक्शन चांगले सोडू शकता. याच्यामध्ये जर तुमचा जास्त टाईम गेला तर तुमचा कॉन्फिडन्स तेवढा नसणार आहे, जेवढा जर तुम्ही रायटिंग स्किल अगोदर लिहिला तेवढा जास्त तुमचा कॉन्फिडन्स इथं असणार आहे. म्हणून रायटिंग स्किलपासून तुम्ही सुरुवात करायची आणि त्यानंतर सेक्शन 1 लिहायचं, आणि सेक्शन 1 नंतर 1, 2, 3 जे असेल तुमचं शेवटपर्यंत तुम्ही इथं लिहायचं, ओके. अशा पद्धतीनं जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट केला, मी गॅरंटीड सांगू शकतो 3 तासामध्ये तुम्हाला 100% पूर्णच्या पूर्ण 100% पेपर तुमचा इथं कंप्लीट होणार आहे लिहिणं, ओके. आणि हे मी स्वतः फॉलो केलं होतं 10वीमध्ये, म्हणून मी तुम्हाला इथं सांगत आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्ण पेपर लिहायचा तुमच्या इंग्लिशचा 10वीमधला, ओके. आणि कमीत कमी वेळेमध्ये कसे चांगले मार्क्स घ्यायचे हे सुद्धा मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. पेपर पॅटर्न सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.